माझे डोळे अलगद उघडले आणि सर्वात पहिल्यांदा मला दिसली माझी आई मन्नत. तिच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे, भीतीने, जागरणाने आणि असहायतेने कोरलेले. श्रेया, अखेर तू जागी झालीस ग. तिचा आवाज थरथरत होता, पण त्या आवाजात जीव ओतलेला होता. तिने माझे हात पकडले घट्ट, अगदी आईच्या मायेने. तू हॉस्पिटलमध्ये आहेस हे ऐकून आमचं हृदय थांबलं होतं. देवाचे लाख लाख आभार, तू सुरक्षित आहेस. मी पहिलाच प्रश्न विचारला, शिवाली कशी आहे? माझ्या मुलीचं नाव ऐकलं आणि मन्नत लगेच म्हणाली, ती सुरक्षित आहे, घरी आहे. काकू समान नोकरानी आणि लिली तिच्या देखरेखीत आहेत. मी दीर्घ श्वास सोडला. बस, माझ्या बाळाला काही झाले नाही एवढंच माझ्यासाठी पुरेसं होतं. शरीरात कुठे त्रास होतोय का? आईने विचारताच माझा हात नकळत माझ्या डोक्यावर गेला. बँडेज घट्ट बांधलेलं. आणि मग जणू कोणीतरी माझ्या आठवणीच्या दरवाज्यावर जोरात धक्का मारला. त्या रात्रीचं सर्व काही माझ्या डोळ्यासमोर जिवंत झालं. प्रिया, हातात बंदूक, गोळीचा कानठाळ्या बसवणारा आवाज, माझ्या कपाळाजवळून गेलेली ती गरम चीर आणि मी कोसळत जाणं. थरारून मी शहारले. कंठ कोरडा पडला आणि मी पाणी मागितलं. आईने फ्रीजमधून थंडगार बाटली काढली. झाकण उघडून माझ्या हातात दिलं. मी जोरात घोट घेत घेत पाणी संपवलं. तू अगदी देवाची लेक आहेस श्रेया, मन्नत म्हणाली. प्रियाने तुला मारायला गोळी झाडली होती, पण लक्ष चुकलं आणि पडताना तुला मोठी दुखापतही झाली नाही, फक्त सौम्य इजा झाल्या. मी नशीबवान? हो, पण त्या क्षणी मला कळलं, मृत्यू फार जवळून जाऊन गेला होता. प्रिया पकडली का? मी थरथरत्या आवाजात विचारलं. आईने दीर्घ श्वास घेतला. या श्वासात खूप काही दडलेलं होतं. नाही. हे ऐकून माझं हृदय खाली कोसळलं. तिने देश सोडला का? पळून गेली का? माझा आवाज रागाने उंचावत गेला. नाही, पण आई खुर्चीत बसली आणि पुढे बोलली. क्राईम सीनवरून पळत असताना तिच्या कारचे ब्रेक निकामी झाले. तिने नियंत्रण गमावले आणि गाडीचा अपघात झाला. मी अवाक. आणि तिचं काय? ती वाचली? पण मन्नतचा आवाज हलला. ती ज्या जुळ्या बाळांना पोटात वाढत होती ते दोघे वाचले नाहीत. मी निशब्द झाले. प्रिया माझी शत्रू असेल, गुन्हेगारही असेल, पण बाळ, निर्दोष जीव, त्यांनी कोणतं पाप केलं होतं? डोळ्यात पाणी आलं. पोलिसांनी तिला अटक तरी केली का? आईने पुन्हा नाही म्हणून डोकं हलवलं. यावेळी माझा राग उफाळून आला. कसं काय? अशा वेड्यांना मोकळं सोडतात? ती कुणाला काहीही करू शकते? आईने माझा हात पकडून शांत केलं. नंतर तिच्या आवाजात शांत पण खोल भीती दाटली. श्रेया, तुला आता तिची काळजी करण्याची गरज नाही. प्रिया आता जिवंत नाही. मी थक्क. मेली? कसं? आई हळुवार म्हणाली. तिने मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन करू शकली नाही. त्यांना दफन करून ती कारने कड्यावरून झेपावली. जागीत मृत्यू झाला. काल संध्याकाळी तिचा मृतदेह सापडला. माझं मन दरावरचं ठरलं. ह्या आधीच इतकं काही कसं झालं? मी तर एक दिवसच बेशुद्ध होते. आई माझं गाल स्पर्शून म्हणाली. तू 3 दिवस बेशुद्ध होतीस श्रेया. सगळं त्याच दरम्यान घडलं. मी काही बोलणार माझ्या शक्ती नव्हती. इतक्यात बाहेर मोठा गोंधळ सुरू झाला. मला आत जाऊ दे. हा आवाज मी ओळखला. अर्जुन, माझा माजी नवरा. पेशंटला फक्त कुटुंबीय भेटू शकतात. बॉडीगार्डचा कठोर आवाज आला. मला तिची चौकशी करायची आहे, मला भेटू द्या. अर्जुन जवळजवळ ओरडत होता. मी डोळे मिटून संताप दाबला. तेवढ्यात दुसरा रुद्र गर्जना. इथे काय करतोयस तू अर्जुन? आरव म्हणाला. मग एकामागून एक आवाज. रेयांश, ईशान, विवान, माझे 4 भाऊ, माझे 4 आधारस्तंभ. ते सर्व त्यांच्यावर धावून गेले. तू श्रेयाला भेटणार नाहीस. आरवचा आवाज धारदार. तुझ्या बायकोमुळेच आज श्रेया मरता मरता वाचली आहे. अर्जुन तरीही हट्टी.
मी तिची माफी मागायला आलोय. ईशान चिडून म्हणाला. जा सांग त्या प्रियाला. विवान गुरगुरला. एक पाऊल पुढे टाकलंस तर तोंड मोडून तुझं. अर्जुन हसत नाही, तोही संतापलेला. हट्टी, मी तिला भेटल्याशिवाय जाणार नाही. तेवढ्यात धाड, कुणाच तरी घुसा, कुणाचा तरी ओरड, कुणाचा तरी जमिनीवर पडण्याचा आवाज. मी श्वास रोखला. बाहेर नरक मोकळं झालं होतं. मी मात्र पलंगावर पडून जखमी, हलूही न शकणारी फक्त ऐकू शकत होते. माझ्या कुटुंबाचा, माझ्या भावाचा आवाज, माझ्यासाठी लढताना दणकन कोणीतरी जमिनीवर कोसळल्याचा आवाज पडलाच. आणि त्यानंतर कॉरिडॉरमध्ये लोकांची किंकाळी. बाहेर प्रचंड गोंधळ सुरू झाला होता. कुणीतरी रागाने ओरडत होतं. पावलांचा कोलाहल वाढत होता. जणू नवीन टोळीच बाहेर धावून आली होती. मला सोडा ना रे, विवान ओरडत होता. कोणीतरी त्याला आवरत होतं. बहुधा त्याच्या जवळच्याच माणसाने. नाही, मी तुला जाऊ देणार नाही. धारदार आवाज. तो ना माझ्या भावाचा होता ना आमच्या बॉडीगार्डचा. बहुधा अर्जुनचा एखादा मित्र. जमिनीवर पडलेला जो उठला तो कोण हे मला बघायलाही लागलं नाही. अर्जुनच होता. त्याच्या तोटावरचा घाव दुरूनही जाणवत होता. मी भांडायला आलो नाही, अर्जुन म्हणाला अत्यंत शांत आवाजात, जणू त्याला कोणी मारलंच नव्हतं. मी फक्त तुझ्या बहिणीला भेटायला आलोय. का नाही फक्त निघून जात. मी मनातून पुटपुटले. नको, मी तुला तिला भेटू देणार नाही. विवानचा आवाज तर थरथरत होता. माझी बहीण तुझ्यामुळे मरता मरता वाचली आहे. विवान अजूनही सुटण्याचा प्रयत्न करत होता आणि अचानक त्याने स्वतःला सोडून घेतलं. धडाम. पुन्हा कोणाच्या जबड्यात घुसा बसला. आणखी एक जण जमिनीवर आपटला. माझ्या भावाला मारू नका, आरव छाती फुटेल अशा आवाजात ओरडला. आणि एका क्षणात साधा गोंधळ रक्ताचं रणांगण बनलं. एक बाजू माझे 4 भाऊ, दुसरी बाजू अर्जुन आणि त्यांचे मित्र. ते किती होते मला कल्पनाही नव्हती. कॉरिडॉरमध्ये फक्त ओरड, घुसे, पावलांचा आवाज आणि शरीर एकमेकांवर आदळण्याचा गोंधळ. माझ्या रुग्णालयाच्या दाराबाहेर एक प्रकारचं युद्ध सुरू होतं. मी गोळी लागूनही मरले नाही, पण या आवाजाने वेडी होऊन असं वाटत होतं. मी कान झाकले, पण आवाज थांबायचं नाव घेईना. शांत हो श्रेया, मन्नत माझ्या बाजूला म्हणाली. पण मी शांत कशी राहणार. हे सगळं माझ्या कारणाने होत होतं. आणि बाहेर दुसरे रुग्ण होते. त्यांना शांतता हवी होती. हे रानटी पुरुष तर नरक उठवत होते. मी दाराकडे फेकून बघितलं. जर त्यांनी थांबवलं नाही तर मीच बाहेर पडून थांबवणार होते. दाराबाहेर जायची कल्पनाही करू नको श्रेया. माझ्या चेहऱ्याकडे पाहून आईनेच थांबवलं. ते सगळे मोठे पुरुष आहेत, भांडू दे त्यांना. अगदी हेच तर प्रॉब्लेम आहे, मी मनाशीच म्हणाले. मोठे पुरुषच सर्वात जास्त त्रास देतात. हे असंच सुरू राहिलं तर एखादा ICUमध्ये जाईल किंवा त्यापेक्षा वाईट ठिकाणी. आवाज कमी झाला आणि मला वाटलं शेवटी शांत झाले. पण धाड, काच फुटल्याचा आवाज. आईच्या तोंडून किंकाळी फुटली. देवा रे, तिने छातीवर हात ठेवला. ती बाहेर जाऊन थांबणार होती, पण मला एकटी सोडण्याची भीती तिला होती. आता मात्र मी उशीवरून उठले, पाय खाली सोडले. श्रेया, परत जा बेडवर. आई घाबरली. नाही, आता हे मी थांबवणार. मी तिच्या हातातून स्वतःला सोडवलं. मेघगर्जनेसारखा राग कपाळावर. चपला कुठेच दिसल्या नाही, पण वेळ नव्हता. नुसत्या पायांनी मी दाराकडे धावले. थंड टाईल्स पायाखाली लागत होत्या, पण माझं लक्ष फक्त त्या भांडणावर. डोकं ठणकत होतं, पण मी तरीही दार उघडलं. थांबा सगळे, मी ओरडले. कोणी ऐकणार का. ते तर वेडे झाले होते. कॉरिडॉरमध्ये धावत झटत कुणाला कुणी ओळखत नव्हतं. मी बघितलं. अर्जुन जमिनीवर पडलेला, बाजूला मोडलेला फ्लॉवर पॉट. त्याचे 3 मित्र माझ्या भावांशी थेट घुसाबुक्की करत होते. पण त्या क्षणी माझं लक्ष दुसऱ्या कोपऱ्यात बसलेल्या छोट्या मुलाकडे गेलं. तो थरथरत रडत होता. हे भांडण बघत होता आणि माझ्यातलं सगळं संताप ज्वालामुखीसारखं उसळलं. थांबा म्हणते मी. माझा आवाज कॉरिडॉरमध्ये घुमला. विजेच्या कडकडाटासारखा सगळे थांबले. एकदम. मी रागाने डोळे वटारले आणि हात डोक्याला गेला.
काहीतरी ओलसर जाणवलं. मी हाताकडे पाहिलं. रक्त, बरेच रक्त. मी रक्ताला घाबरत नाही, पण हे बघून डोळ्यासमोर अंधारी आली. पुरुष सगळे घाबरून माझ्याकडे बघत होते. त्यांची भीती, त्यांची भावना माझ्या डळमळणाऱ्या दृष्टीत दिसत होती. आणि मग मी कोसळले. काही तासांनी शांततेत मी डोळे उघडले. एसीचा आवाज, मॉनिटरचा बीप, खोली रिकामी. एका बाजूला विक्रांत, बाबा उभे. तू बरी झालीस हे बघून बरं वाटलं, ते म्हणाले. काय झालं, मी हळू आवाजात विचारलं. तू ताण घेतलास आणि डोक्याची जखम पुन्हा उघडली. मी डोळे मिटून आठवलं. हो, ते भांडण. तुझे भाऊ आणि अर्जुनचे मित्र सगळ्यांना मी सिक्युरिटीला सांगून हॉस्पिटलमधून बाहेर काढलं आहे. बाबा म्हणाले, तुझ्या डिस्चार्जपर्यंत कोणालाही आत येऊ देणार नाही. मी सुटकेचा श्वास टाकला. किमान आता रणांगण तरी शांत होईल. आई कुठे, मी विचारायचं म्हटलं तोच बाबा बोट दाखवतात. मन्नत सोफ्यावर बसलेली, पाण्याचा ग्लास हातात, अजूनही घाबरलेली. तू आराम कर, बाबा म्हणाले. तुझ्या आई आणि मला बोलायचं आहे. दोघेही बाहेर गेले. बाहेर काळोखातले संशय. तर तुला खरंच वाटतं की प्रिया जिवंत आहे, मन्नत हळू आवाजात म्हणाली. विक्रांत सावध नजरेने आजूबाजूला पाहून म्हणाले. हो, माझ्या मनात खात्री आहे. मी श्मशानगृहात गेलो. प्रिया म्हणून दाखवलेला मृतदेह ओळखून येण्याजोगा होता. DNA रिपोर्ट जुळतोय म्हणतात, पण मला अजिबात विश्वास नाही. मन्नतचा चेहरा अंधारला. ती एकदा आपल्या मुलीचा मृत्यू खोटा दाखवू शकते, तर स्वतःचाही दाखवू शकते. विक्रांत पुढे म्हणाला. DNA रिपोर्ट खोटा बनवणं तिच्यासाठी कठीण नाही. मन्नतचा आवाज थरथरला. माझंही तेच मन सांगतं. ती जिवंत आहे. श्रेया आधीच खूप काही सहन केलं आहे. म्हणूनच मी तिला सांगितलं की प्रिया मेली. तू बरोबर केलंस, विक्रांत म्हणाला. आपल्या मुलीला आता शांतता हवी. आपण तिच्यासाठी अजून बॉडीगार्ड ठेवू. मन्नत निर्धाराने म्हणाली. मी आधीच ठेवले, विक्रांत म्हणाला. ती हॉस्पिटलमधून बाहेर पडले तेव्हापासून तिच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवतील. आणि मी लोकांना प्रिया शोधायला पाठवलं आहे. त्यांनी सांगितलं ती कुठेतरी लपून बसली असेल आणि पुन्हा हल्ला करण्याची वाट पाहत असेल. मन्नतने दीर्घ श्वास घेतला. फक्त देवच जाणो ती कुठे आहे.